या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेमकं डबल डिफरन्शिएशन म्हणजे काय असतं, त्याचे डबल डिफरन्शिएशनचे इक्वेशन कसे सॉल्व्ह केले जातात. तर चला स्टार्ट करू. डबल डिफरन्शिएशन. जर समजा आपल्याकडे एखादं फंक्शन असं, इथं मी लिहितो आहे, समजा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हे जर एक फंक्शन आहे आपल्याकडं, तर डबल डिफरन्शिएशन असं लिहिलं जातं डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर. याचा अर्थ होतो डी अपॉन डी एक्स, आणि कशाचं डिफरन्शिएशन आहे, डी वाय अपॉन डी एक्सचं. याला आपण डबल डिफरन्शिएशन म्हणतो. इथं म्हणजे वायचं एकदा डिफरन्शिएशन घेतलं आहे, इथं वायचं दुसऱ्यांदा डिफरन्शिएशन घेतलं आहे, 2 वेळा डिफरन्शिएशन आहे, म्हणजेच झालं आहे डबल डिफरन्शिएशन. आता हे जे डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर आहे, बऱ्याच वेळा याला असं पण लिहिलं जातं वाय डबल डॅश किंवा एफ ऑफ एफ डबल डॅश ऑफ एक्स. म्हणजे वरती डबल डॅश, याचा अर्थ समजून घ्यायचं की आपण डबल डिफरन्शिएशन केलं आहे त्याचं. चला एक्झाम्पल सॉल्व करू. फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. इथे दिसतं आहे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर दिलं आहे, आणि आपल्याला फाइंड आउट करायला लावलं आहे की डबल डिफरन्शिएशन म्हणजे डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर किती असावं. या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी डबल डिफरन्शिएशन विचारलं आहे, म्हणजे डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर विचारलं आहे. याचा अर्थ होतो डी अपॉन डी एक्स ऑफ कशाचं, डी वाय अपॉन डी एक्स. याला आपण डबल डिफरन्शिएशन म्हणतो. मग वायची व्हॅल्यू याच्यात टाकून द्यायची, इथं डी अपॉन डी एक्स. आणि जर आपण वायची व्हॅल्यू टाकून दिली, इथं डी अपॉन डी एक्स ऑफ वायची व्हॅल्यू दिली आपल्याला एक्स स्क्वेअर, ही टाकली मी तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू. वायची व्हॅल्यू टाकून दिल्यानंतर डी अपॉन डी एक्स ऑफ, आधी तर एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन आपल्याला लिहायचं आहे. एक्स स्क्वेअरसाठी एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल, आणि एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय, एन एक्स रेस टू एन मायनस वन. म्हणजे हा डोक्यावरती आहे त्याला पुढे लिहायचं, ओके, टू. त्याच्यानंतर हा जो एक्स आहे तो तसाच लिहायचा, आणि वरची जी पॉवर आहे ते एकाने मायनस करायची, 2 मायनस 1 म्हणजेच इथं होईल 1. ओके, हे झालं आहे फर्स्ट, पहिल्यांदा डिफरन्शिएशन आपण सॉल्व केलं. त्यानंतर पुन्हा डिफरन्शिएशन करायचं आहे, म्हणजे पहिलं जे डिफरन्शिएशन केलं आहे त्याचं जे आन्सर आलं आहे त्याचं आपण पुन्हा डिफरन्शिएशन करतो आहे. आणि याचं डिफरन्शिएशन करताना बघा इथं 2 आहे. डिफरन्शिएशनच्या मध्ये जर फंक्शनला मल्टिप्लाय जर एखादा कॉन्स्टंट असेल, त्या कॉन्स्टंटला रुबाबात डिफरन्शिएशनच्या बाहेर टाकायचं, म्हणजे हा 2 डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल. आणि इथं काय राहील, फक्त एक्स राहील, डी एक्स अपॉन डी एक्स. आणि डी एक्स अपॉन डी एक्स काय होईल, 1 होईल, किंवा एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती असतं, 1. म्हणजेच डी स्क्वेअर बाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू येईल 2 इंटू 1 इज इक्वल टू 2. हे झालं आहे सॉल्व. डबल डिफरन्शिएशन आपण केलं आहे, जास्त पण अवघड नाही, 2 वेळा फक्त डिफरन्शिएशन करायचं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे, समजा वाय इज इक्वल टू जर कॉस एक्स दिलेला असेल तर डबल डिफरन्शिएशन कसं करणार, सेम आहे. इथं आपण लिहितो आहे डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, इथे येईल डी अपॉन डी एक्स ऑफ कशाचं, तर डी वाय, डी अपॉन डी एक्स ऑफ वायची व्हॅल्यू इथं मी टाकतो आहे, वाय इज इक्वल टू आपल्याला दिलं आहे कॉस एक्स, हे झालं इथं कॉस एक्स इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स ऑफ, डी अपॉन डी एक्स ऑफ. हां, इथं कॉस एक्सचं डिफरन्शिएशन आपल्याला घ्यायचं आहे, आणि कॉस एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू किती असतं, मायनस साईन एक्स. इथं डायरेक्ट पुट करून टाकायचं, हे झालं आहे मायनस साईन एक्स. ठीक आहे. आणि डबल डिफरन्शिएशन घेताना आता एक वेळ आपण डिफरन्शिएशन घेतलं, मायनस साईन एक्स आलं, आता मायनस साईन एक्सचं पुन्हा डिफरन्शिएशन घ्यायचं, म्हणजे हा जो मायनस साईन आहे बाहेर येईल, आणि इथं काय होईल, डी अपॉन डी एक्स ऑफ कशाचं डिफरन्शिएशन, साईन एक्सचं डिफरन्शिएशन. हे मायनस साईन तर तसंच येईल, आणि साईन एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल असतं कॉस एक्स. ओके, आणि झालं आहे डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर. चलो बाय, हे पण झालं आहे सॉल्व, हे पण झालं आहे सॉल्व. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिलं आहे, एक्झाम्पल नंबर 3 आहे. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये दिलं आपल्याला वाय इज इक्वल टू टॅन एक्स, आणि आपल्याला सॉल्व करायचं आहे वाय इज इक्वल टू टॅन एक्सचं डबल डिफरन्शिएशन काय असलं. पुन्हा आपण लिहिणार, कॅल्क्युलेट करायचं आहे डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर, बरोबर.
इथं याला लिहिताना आपण असं पण लिहू शकतो डी अपॉन डी एक्स ऑफ डी अपॉन डी एक्स आणि कशाचं डिफरन्शिएशन घेतो आहे टॅन एक्सचं. हे झालं आहे टॅन एक्सचं डिफरन्शिएशन. इथं डी अपॉन डी एक्स ऑफ टॅन एक्सचं डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड फॉर्म्युला. टॅन एक्सचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू असतं सेक स्क्वेअर एक्स. इथे येईल सेक स्क्वेअर एक्स. ओके. इथून आता सेक स्क्वेअर एक्स आलं आहे आपलं डिफरन्शिएशन. त्याचं पुन्हा एकदा डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. पण सेक स्क्वेअर एक्ससाठी डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला नाही कारण की स्क्वेअर आहे त्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला नाही. मग सॉल्व कसं करायचं काय करणार बाई इथं हा जो सेक एक्स आहे याला आपण एक्स मानतो तर वरती पॉवर दिली आपल्याला. सेक म्हणजे एकची पॉवर या नाही त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. मग आपण इथं चेन रूल यूज करतो. सगळ्यात आधी हा टू पुढे येईल. इथं सेक म्हणजे एक्स रेस टू एमचा फॉर्म्युला यूज करणार आहे. हा वरती 1 राहील इथं एक्स इंटू डी अपॉन डी एक्स ज्याला आपण एक्स मानलं आहे. सेक एक्सला मी एक्स मानलं होतं आणि त्याची पॉवर या नाही. इथं ब्रॅकेटमध्ये पुन्हा सेक एक्सचं डिफरन्शिएशन आपण घेतो. इथून इथं राहील 2 इंटू सेक एक्स आणि सेक एक्सचं डिफरन्शिएशन येतं सेक एक्स इंटू टॅन एक्स. इथं इज इक्वल टू सेक एक्स इंटू सेक एक्स आहे 2 वेळा आहे म्हणजे सेक स्क्वेअर एक्स होईल इंटू इथं येईल टॅन एक्स. हे झालं आहे डबल डिफरन्शिएशन डी स्क्वेअर बाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर. कशाचं डिफरन्शिएशन झालं आहे डबल डिफरन्शिएशन टॅन एक्सचं. ठीक आहे सर सोपं आहे. चला पुढचं एक्झाम्पल. पुढच्या एक्झाम्पलमध्ये दिलं आहे वाय इज इक्वल टू एक्स क्यूब दिलं आहे -3x -4 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डबल डिफरन्शिएशन म्हणजे डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर. अशा वेळेस पुन्हा इथं डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इथं लिहिणार डी अपॉन डी एक्स ऑफ इथं डी अपॉन डी एक्स ऑफ वायच्या जागेवरती किती लिहिणार एक्स क्यूब -3x त्याच्यानंतर -4. हे झालं आहे डबल डिफरन्शिएशन. इथं डी अपॉन डी एक्स ऑफ आधी सगळ्यात आधी मगचं पहिलं डिफरन्शिएशन आपण सॉल्व करणार. पहिलं डिफरन्शिएशन सॉल्व करण्यासाठी इथे एकचा क्यूब दिला आहे एकची पॉवर एन त्यासाठी फॉर्म्युला आपण यूज करणार म्हणजे डोक्यावरती त्याला पुढे लिहायचं. आला आहे पुढं 3 इथं पुढं येईल. त्याच्यानंतर एकची पॉवर एक्सचा क्यूब आहे ना मग त्याची एकची पॉवर 3 - 1 होईल म्हणजे इथे येईल 2. त्याच्यानंतर जे पण साईनमध्ये असेल ते साईन देऊन टाकू मायनस. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 3x डिफरन्शिएशन. 3x डिफरन्शिएशन घेण्यासाठी 3 तर बाहेर येईल आणि कशाचं डिफरन्शिएशन होईल एक्सचं डिफरन्शिएशन आणि एक्सचं डिफरन्शिएशन किती येतं डी एक्स अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1 येईल म्हणजे काय राहील इथं फक्त डिफरन्शिएशनमध्ये 3 राहील. आणि पुढचं आहे 4चं डिफरन्शिएशन. 4चं डिफरन्शिएशन किती येतं कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0 असतं. झालं आहे हे आलं आहे फर्स्ट डिफरन्शिएशन. आत्ता सॉल्व करायचं आपल्याला सेकंड डिफरन्शिएशन. सेकंड डिफरन्शिएशन कारण की पुन्हा हे जे आपल्याला रिझल्ट आला आहे फर्स्ट डिफरन्शिएशनचं त्याचं पुन्हा एकदा डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. घेता येतं की सर. सगळ्यात आधी आपण घेणार आहे 3x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन. याच्यामध्ये हा जो 3 आहे 3 कॉन्स्टंट आहे एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय झालेला तो डिफरन्शिएशनच्या बाहेर जाईल म्हणजे हा 3 बाहेर आला आहे. आणि एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय येईल एकच्या डोक्यावरती 2 आहे म्हणजे 2 पुढे येईल म्हणजे इथं झाला आहे 2 आणि वरती जो एक्स रेस टू 2 आहे 2 मधून एक मायनस होईल आणि दोनातून एक गेल्यावर राहील एक मायनस. पुन्हा इथं होईल 3 आहे आणि 3 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू काय येईल 0. यस सर कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन आलं आहे 0 म्हणजेच डी स्क्वेअर बाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू येईल 6x. हे झालं आहे डबल डिफरन्शिएशन. थँक्यू.